नमस्कार, माझ्या भाग्यश्री टॉप शिलाई क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर या अगोदर आपण बिना अस्तर वन टक्स ब्लाउज कटिंग आणि संपूर्ण शिलाई पाहिली आहे। तर आता त्याच्याच वरची स्टेप म्हणजे वन टक्स ब्लाउज क्रॉस पट्टी असलेला पाहणार आहोत, तेही पेपर कटिंग आणि पीस कटिंग एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ संपूर्ण काळजीपूर्वक पहा आणि त्यानुसार तुम्हालाही सराव करायचा आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे ब्लाउज आपण मापासाठी घेतलेला आहे। तर या मापाच्या ब्लाउजची आपल्याला फक्त उंची घ्यायची आहे आणि रुंदी घ्यायची आहे आणि समोरच्या गळ्याची उंची आणि पाठीमागील गळ्याची उंची घ्यायची आहे। बाकी सर्व मापे हे आपल्याला चार्ट नुसार घ्यायची आहेत। तर हे काढून आपण अगोदर पेपर फोल्ड करून घेऊयात। तर पेपर हा आपल्याला सेंटरहून फोल्ड करायचा आहे। या ठिकाणी काळजीपूर्वक पहा। तर या ठिकाणी पेपर हा आपण फोल्ड करून घेतलेला आहे। तर पेपरची ही इकडची खुली बाजू आहे आणि ज्या साइडने आपण बसतो ती बाजू ही जॉइंट आहे। जॉइंट बाजूकून आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची असते। पेपरवर मार्किंग करण्या अगोदर आपण ब्लाउजच्या मापावरून मापे घेऊन या पेपरवरती नोंद करून घेऊयात। तर सर्वप्रथम आपल्याला उंची पाहायची आहे। तर या मापाच्या ब्लाउजून आपण उंची पाहूयात। उंची ही आपल्याला पाठीमागलच्या भागानेच घ्यायची असते। तर ब्लाउजची उंची ही आपल्याला या शोल्डर पासून मोजायची असते आणि ज्या ठिकाणी आपण टक्स घेतलेला आहे तिथं पर्यंत घ्यायची असते, म्हणजे कमरेच्या भागापर्यंत। या ठिकाणी थोडंसं लक्षपूर्वक पहा। तर या ठिकाणी आपण हा टेप ठेवलेला आहे आणि इथून आपण उंची पाहत आहोत। ब्लाउज थोडंसं आपल्याला वळून धरायचं आहे। तर या ठिकाणी आपली उंची आलेली आहे 13 इंच। तर आपल्याला 13 इंचच घ्यायचं नाही, तर यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे 14 इंच। तर हे 1 इंच वाढवल्यावर आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच शिलाईमध्ये लागतं आणि वरच्या साईडने अर्धा इंच शिलाईमध्ये लागतं, त्यामुळे आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर आता आपण पेपरवरती उंची लिहून घेऊयात। आपली उंची आलेली आहे 13 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन, बरोबर 14। तर ही झाली आपली एकूण उंची। तर आता आपण रुंदी पाहूयात। रुंदी ही आपल्याला समोरच्या भागाने पाहायची असते। तर हा आपला ब्लाउजचा समोरचा भाग आहे। तर रुंदी या पहिल्या हुकापासून पाहायची असते। तर आपण ही हुक काढून घेऊयात। तर या पहिल्या हुकापासून जी काखेची शिलाई आलेली आहे तिथपर्यंत आपल्याला रुंदी पाहायची असते। तर या पहिल्या हुकापाशी आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि जी काखेची शिलाई आलेली आहे तिथपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे। थोडंसं ब्लाउज वळून धरायचं। या ठिकाणी पाहू शकता की आपली रुंदी आलेली आहे 8.5 इंच, म्हणजेच तर हा ब्लाउजचा चौथा भाग असतो। तर याला आपल्याला 4 पट करायचं असतं, म्हणजेच 8.5 गुणिले 4 बरोबर 34 इंच होतं। तर हे ब्लाउज आपलं 34 साईजचं आहे। तर आपण पेपरवरती लिहून घेऊयात। आपली रुंदी आलेली आहे 8.5 इंच, 8.5 प्लस त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं असतं 2 इंच बरोबर 10.5 इंच, 10.5। तर ही झाली आपली रुंदी। तर पुढच्या स्टेप म्हणजे या शोल्डर, गळा रुंदी, मुंढा हा आपण चार्ट नुसार घेणार आहोत। तर जो आपण 1 नंबरचा चार्ट पाहिलेला आहे त्यानुसार आपल्याला शोल्डर, गळा रुंदी, मुंढा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण चार्ट नुसार शोल्डर, गळा, मुंढा लिहून घेणार आहोत। तर आपलं शोल्डर आहे 5.5 इंच। तर या ठिकाणी आपण 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे। तर गळा रुंदी आहे आपली 2.5 इंच, मुंढा आहे 6 इंच। तर या ठिकाणी जो आपण शोल्डर, गळा रुंदी आणि मुंढा घेतलेला आहे तो आपण रुंदीनुसार घेतलेला आहे। तर आपलं ब्लाउज हे 34 साईजचं आहे, तर त्यामुळे आपण शोल्डर, गळा, मुंढा हे 34 साईज नुसार घेतलेला आहे, म्हणजे चार्ट नुसार। तर आता आपण पुढची स्टेप पाहूया, ती म्हणजे समोरील गळ्याची उंची। तर समोरील गळ्याची उंची कशी घ्यायची ते या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या। तर या शोल्डरवरती बरोबर टेप ठेवायचा आहे आणि या पहिल्या हुकापर्यंत आपल्याला गळ्याची उंची घ्यायची असते। तर या ठिकाणी थोडंसं पहा लक्षपूर्वक। तर या ठिकाणी मी स्केल ठेवलेली आहे। तर या ठिकाणी आपला गळा आलेला आहे 5.5 इंच, इथे पाहू शकता। या ठिकाणी आपला गळा आलेला आहे 5.5 इंच, म्हणजेच आपल्याला 5.5 इंच घ्यायचं नाही, तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे 6.25 इंच। तर आपण पेपरवरती लिहून घेऊयात।
तर या ठिकाणी आपली गळ्याची उंची आलेली आहे 5.5 इंच, 5.75 प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे म्हणजे 0.5 बरोबर आपला गळा येत आहे 6.25 इंच, 6.25. तर ही झाली आपली गळ्याची उंची. तर या ठिकाणी पुढची स्टेप म्हणजे क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टी ही गळ्याच्या साईडने 3.5 इंचाची असते आणि मुंड्याच्या साईडने 2.5 इंचाची. क्रॉसपट्टी आपण कटिंग करताना पाहणार आहोत. त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे 1 टक्सची रुंदी व 1 टक्सची उंची. हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे, त्याचप्रमाणे घेणार आहोत. तर आता आपण पुढची स्टेप पाहूयात. पाठीमागील गळ्याची उंची. पाठीमागील गळ्याची उंची पाहण्यासाठी आपल्याला ब्लाउज हे पाठीमागलच्या भागाने करायचा आहे. तर हा आहे पाठीमागलचा गळा. तर याची उंची कशी पाहायची ते या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. या शोल्डर पासून ज्या ठिकाणी आपण गळा आलेला आहे तिथपर्यंत आपल्याला गळ्याची उंची पाहायची आहे. तर या ठिकाणी टेप ठेवायचा आणि इथून खालच्या साईडने आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपली गळ्याची उंची आलेली आहे 8.5 इंच, इथे पाहू शकता. तर या ठिकाणी आपल्याला गळ्याची उंची 8.5 इंचच घ्यायची नाही, तर त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं म्हणजे 9 इंच. जे आपण अर्धा इंच वाढवतो ते आपल्याला शिलाईसाठी लागतं म्हणून आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण पेपरवरती लिहून घेऊयात. पाठीमागील गळ्याची उंची आलेली आहे आपली 8.5 इंच, 8.5 प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे बरोबर 9 इंच. तर ही झाली आपली गळ्याची उंची. तर आता आपण बाही उंची पाहूयात. तर बाहीची उंची आपल्याला या शोल्डर पासून पाहिजे असते. ज्या ठिकाणी शोल्डरची शिलाई आलेली आहे तिथून आपल्याला बाहीची उंची पाहिजे असते. तर बरोबर टेप या शिलाईपाशी ठेवायचा. तर या ठिकाणी आपली बाहीची उंची आहे 5 इंच, इथे पाहू शकता. तर आपल्याला 5 इंचच घ्यायचं नाही, तर आपल्याला यामध्ये 2 इंच वाढून घ्यायचं आहे, कारण आपलं ब्लाऊज हे बिना अस्तरचं आहे त्यामुळं. आणि आपलं ब्लाऊज जर अस्तरचं असेल तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. तर या ठिकाणी मी 2 इंच वाढवून घेणार आहे म्हणजे 7 इंच. तर आपण पेपरवरती लिहून घेऊयात बाहीची उंची. तर बाहीची उंची आहे आपली 5 इंच, 5 प्लस 2 बरोबर 7 इंच. तर ही झाली आपली बाहीची उंची. तर आता आपण बाहीची रुंदी पाहूयात. बाहीची रुंदी ही आपल्याला मुंढ्यानुसार घ्यायची असते. तर आपला मुंढा आहे 6 इंच, तर या ठिकाणी मी 6 इंच घेणार आहे. प्लस त्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिनसाठी 3 इंच वाढवून घेणार आहोत. तर अगोदरची आपण बाही कट करत असताना या ठिकाणी शिलाई मार्जिन आपण 2.5 इंच वाढवून घेतलं होतं. तर या ठिकाणी आपण 3 इंच वाढवून घेतलेलं आहे, कारण तर बऱ्याच जणांना नवीन शिकत असताना बाही कमी पडते, त्यामुळे आपण या ठिकाणी 3 इंच वाढवून घेतलेला आहे. तर बरोबर आपली बाहीची एकूण रुंदी येते 9 इंच. तर आता आपण बाहीचा दंडघेर पाहूयात. तर दंडघेर हा आपल्याला बाहीच्या इथून पाहायचा असतो, या टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत. तर बाही अगोदर बरोबर करून घ्यायची. या ठिकाणी टेप ठेवायचा आणि इथून आपल्याला बाहीचा दंडघेर पाहायचा आहे. तर या ठिकाणी आपल्या बाहीचा दंडघेर येत आहे 5.5 इंच. तर या ठिकाणी आपला दंडघेर आलेला आहे 5.5 इंच. तर यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं आहे 1.5 इंच, 7.25 इंच, 5.75 प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच बरोबर 7.25 इंच. तर हा झाला आपल्या बाहीचा दंडघेर. तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे सर्व मापे लिहून घेतलेली आहेत. याच पद्धतीने आपल्याला पेपर कटिंग करायची आहे. सुरुवातीला उंची घ्यायची, नंतर रुंदी घ्यायची, शोल्डर, गळा रुंदी, मुंढा, समोरील गळ्याची उंची, क्रॉसपट्टी, टक्सची रुंदी, टक्सची उंची, पाठीमागील गळ्याची उंची, बाहीची उंची, बाहीची रुंदी आणि दंडघेर. अशाच प्रकारे आपल्याला क्रमाने सर्व मापे पेपरवरती घ्यायची आहेत. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या, तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगत आहे. ज्यावेळेस आपल्याला टेलरला मापे द्यायची असतात त्यावेळेस आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं नसतं. जी आपली ब्लाऊजची उंची रुंदी आलेली आहे तीच द्यायची असते. तर हे शिलाई मार्जिन प्रत्येक टेलरच्या पद्धतीनुसार कमी जास्त होत असतं, म्हणून आपल्याला मूळ मापेच सांगायचे असतात. चला तर मग आपण या नोंदीनुसार पेपर कटिंग करून घेऊयात. तर हे ब्लाऊज आपण बाजूला ठेवूयात.
तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे। तर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे 14 इंच। तर या ठिकाणी आपण 14 इंचावरती एक टिक करून घेऊयात। तर आपण ब्लाऊजची रुंदी पाहूयात। तर हे ब्लाऊज आपलं 34 साईजचं आहे, तर आपल्याला 34चा चौथा भाग करायचा आहे म्हणजे 8.5 इंच। तर या ठिकाणी आपण 8.5 इंचावरती एक टिक करून घेऊयात आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच वाढवून घ्यायचं आहे म्हणजे एकूण रुंदी येते आपली 10.5 इंच। तर आपला बॉक्स सरळ यावा म्हणून आपण या ठिकाणी एक टिक करून घेणार आहोत 10.5 इंचावरती आणि वरच्या साईडने एक टिक करून घेणार आहोत, त्यामुळे आपला बॉक्स हा व्यवस्थित तयार होतो। तर या ठिकाणी आपण आता बॉक्स तयार करून घेऊयात। तर ही झाली आपली उंची आणि ही झाली आपली रुंदी। तर या ठिकाणी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। तर आपलं शोल्डर आहे 5.5 इंच। तर या ठिकाणी आपण 5.5 इंचावरती एक टिक करून घेऊयात। तर या ठिकाणी आपण शोल्डरसाठी एक टिक करून घेतलेली आहे। तसंच आपल्याला इकडच्या साईडने गळ्याची रुंदी घ्यायची आहे। तर आपल्या गळ्याची रुंदी आहे 2.5 इंच। तर या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती एक टिक करून घेऊयात। तर ही झाली आपली गळ्याची रुंदी। तर या ठिकाणी आपल्याला मुंढा घ्यायचा आहे। मुंढा हा आपल्याला ज्या ठिकाणी आपण शोल्डरसाठी टिक केली होती तिथून खालच्या साईडने मुंढा घ्यायचा आहे। तर आपला मुंढा आहे 6 इंच। तर या ठिकाणी आपण 6 इंचावरती एक टिक करून घेऊयात। मुंढा आपण मार्किंग करून घेऊयात। मुंड्यासाठी आपण एक उभी रेष ओढलेली आहे, तर आता आपल्याला आडवी रेष ओढून घ्यायची आहे। तर हा झाला आपला मुंढ्याचा बॉक्स तयार। तर याच पेपरमध्ये आपले दोन्ही भाग तयार होतात, पाठीमागलचा व समोरचा। तर हा भाग आपला पाठीमागलचा आहे आणि हा समोरचा आहे आणि हा आपला समोरचा मुंढा आहे। तर समोरच्या मुंड्यासाठी आपल्याला 1 इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर तो गोलाकार आपल्याला या कोण्याहून द्यायचा असतो। तर या ठिकाणी आपण 1 इंचावरती एक टिक करून घेऊयात आणि तिथून आपण गोलाकार देऊन घेऊयात। गोलाकार देताना अगोदर डॉट डॉट मध्ये गोलाकार द्यायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित गोलाकार देता येतो। आणि या ठिकाणी मुंड्याचा गोलाकार देत असताना काळजीपूर्वक मुंड्याचा गोलाकार द्यायचा व्यवस्थित। तर आता आपण मार्किंग करून घेऊयात। तर हा झाला आपल्या समोरच्या मुंड्याचा गोलाकार। तर आता आपल्याला या ठिकाणी गळ्याची उंची घ्यायची आहे। तर आपली समोरील गळ्याची उंची आहे 5.25 इंच, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे म्हणजे 6.25 इंच। तर या ठिकाणी आपण 6.25 इंचावरती एक टिक करून घेऊयात। तर आपला बॉक्स व्यवस्थित तयार व्हावा म्हणून आपण या ठिकाणी 2.5 इंच घेतलेला आहे। तसंच आपल्याला खालच्या साईडने 2.5 इंच घ्यायचा आहे म्हणजे आपला बॉक्स हा व्यवस्थित तयार होतो। इथे पाहू शकता जे आपण डॉट दिलेला आहे तो तिकडच्या साईडने गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला खालच्या साईडने 2.5 इंच घ्यायचा आहे म्हणजे आपला बॉक्स हा व्यवस्थित तयार होतो। तर आपण बॉक्स तयार करून घेऊयात। तर आपल्याला आता समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तो गोलाकार आपल्याला या कोण्याहून द्यायचा असतो। तो गोलाकार आपल्याला 1 इंचावरती देऊन घ्यायचा आहे। तर अगोदर डॉट डॉट मध्ये गोलाकार देऊन घ्यायचा, परत आपण मार्किंग करून घेऊयात। तर हा झाला आपल्या गळ्याचा गोलाकार। तर आता आपल्याला ह्या शोल्डरला मुंड्याच्या साईडनी अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपलं शोल्डर खाली उतरत नाही। तर या ठिकाणी आपण अर्धा इंचावरती एक टिक करून घेऊयात आणि जी टिक केलेली आहे ती आपल्याला आता गळ्यापर्यंत क्रॉसमध्ये जोडायची आहे, त्यामुळे आपलं शोल्डर उतरत नाही। या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या, आपण क्रॉसमध्ये जोडत आहोत। याचं कारण म्हणजे आपली खांद्याची रचना अशी असते, गळ्याच्या साईडनी खांदा हा वर असतो आणि मुंड्याच्या साईडनी खांदा हा उतरता असतो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी क्रॉसमध्ये घ्यायचा आहे। तर आता याची पुढची महत्त्वाची स्टेप म्हणजे जी की क्रॉस पट्टी। ती क्रॉस पट्टी ही तुमच्यासाठी नवीन आहे। तर क्रॉस पट्टी म्हणजे काय ते आपण थोडक्यात पाहूयात। क्रॉस पट्टी म्हणजे या पट्ट्या असतात दोन्ही साईडच्या, इथे पाहू शकता या पट्ट्या। तर यालाच आपण योक पट्टी, बेल्ट पट्टी, क्रॉस पट्टी असे म्हणतो। तर या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक पहा। तर क्रॉस पट्टी ही या गळ्याच्या साईडने रुंद आहे, इथे पाहू शकता, आणि हा आपला मुंड्याचा भाग आहे। तर मुंड्याच्या साईडने क्रॉस पट्टी ही कमी आहे म्हणजे रुंदी कमी आहे, इथे पाहू शकता। तर या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या, आपण गळ्याच्या साईडने क्रॉस पट्टी मोजत आहोत।
तर या ठिकाणी गळ्याच्या साईडनी क्रॉसपट्टी आहे आपली 3 इंच, इथे पाहू शकता। तर या ठिकाणी आपली गळ्याच्या साईडनी क्रॉसपट्टी आहे 3 इंच। तर आपल्याला 3 इंचच घ्यायचं नसतं, तर गळ्याच्या साईडनी क्रॉसपट्टी अर्धा इंच वाढवून घ्यायची असते, कारण शिलाई मार्जिनसाठी आपल्याला क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची असते अर्धा इंच। तर आता आपण मुंड्याच्या साईडनी क्रॉसपट्टी पाहूयात। तर या ठिकाणी पाहायची मुंड्याच्या साईडनी क्रॉसपट्टी। तर बरोबर आपल्याला या जॉईंटवर टेप ठेवायचा। इथे पाहू शकता आपली क्रॉसपट्टी ही मुंड्याच्या साईडने 2 इंच आलेली आहे, इथे पाहू शकता। तर आपल्याला 2 इंचच घ्यायचं नसतं, तर त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे 2.5 इंच। म्हणजेच आपली गळ्याच्या साईडने क्रॉसपट्टी ही 3.5 इंचाची असते आणि मुंड्याच्या साईडने आपली क्रॉसपट्टी ही 2.5 इंचाची असते। तर या ठिकाणी दुसरी क्रॉसपट्टी पाहूयात। तर या ठिकाणी पाहू शकता दुसरी क्रॉसपट्टी ही आपली 3 इंचाची आहे, म्हणजेच आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या साईडने आपली ही क्रॉसपट्टी 2 इंच आहे, इथे पाहू शकता। म्हणजेच आपल्याला मुंड्याच्या साईडने 2.5 इंच घ्यायचं आहे आणि गळ्याच्या साईडने 3.5 इंच घ्यायचं आहे। तर आता आपण पेपरवरती मार्किंग करून घेऊयात। तर ही साईड आपली गळ्याची आहे, तर गळ्याच्या साईडने आपली क्रॉसपट्टी आहे 3.5 इंचाची। तर या ठिकाणी आपण 3.5 इंचावरती एक टिक करून घेऊयात। तर ही झाली आपली गळ्याच्या साईडनी क्रॉसपट्टी 3.5 इंचाची। तर आता आपल्याला दुसऱ्या साईडनी म्हणजे मुंड्याच्या साईडनी घ्यायची आहे ती क्रॉसपट्टी म्हणजे 2.5 इंचाची। तर या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती एक टिक करून घेऊयात। अशा प्रकारे आपल्याला या क्रॉसपट्टीसाठी 2 टिक करून घ्यायचे असतात। तर ही क्रॉसपट्टी आपल्याला आता मार्किंग करून घ्यायची आहे। जशी आपण मुंड्याच्या साईडनी क्रॉस घेतलेली आहे तसंच आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे। या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या आणि अशा प्रकारे आपल्याला ही क्रॉसपट्टीला मार्किंग करून घ्यायची असते, अशा प्रकारे। तर या ठिकाणी पाहू शकता गळ्याच्या साईडनी क्रॉसपट्टीची उंची वाढलेली आहे आणि मुंड्याच्या साईडनी क्रॉसपट्टीची उंची कमी झालेली आहे, म्हणजे आपण या ठिकाणी क्रॉसमध्ये घेतलेला आहे, त्यामुळे या पट्टीला आपण क्रॉसपट्टी म्हणतो। त्याच्या पुढची स्टेप म्हणजे 1 टक्सचा टक्स पॉइंटची उंची व रुंदी। अगोदरच्या पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी शोल्डरचं सेंटर घ्यायचं आहे, बरोबर या रेषेवर टेप ठेवायचा आहे। तर या ठिकाणी आपलं शोल्डर आहे 3 इंच, तर त्याचा आपला अर्ध 1.5 इंच। तर या ठिकाणी 1.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची। तर या ठिकाणी आपण 1.5 इंचावरती टिक केलेली आहे, तिथून आपल्याला खालच्या साईडने सरळ घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण स्केलने घेऊयात। अशा प्रकारे आपल्याला बरोबर सरळ ठेवायची आहे स्केल आणि या ठिकाणी क्रॉसपट्टीवर एक आपल्याला पॉइंट देऊन घ्यायचा आहे। हा पॉइंट झाला आपल्या टक्सच्या रुंदीचा। तर आता आपण टक्सची रुंदी किती आली आहे ते पाहूयात। क्रॉसपट्टीवरती आपल्याला टेप ठेवायचा आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी आपली टक्सची रुंदी आलेली आहे 4 इंच, इथे पाहू शकता। तर ही आपली खूप सोपी पद्धत आहे टक्सची रुंदी काढण्याची। तर आता आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे, तर टक्सची उंची आहे 2.5 इंच। तर या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती एक टिक करून घेऊयात। तर ती टिक आपल्याला या क्रॉसपट्टी पासून वरच्या साईडनी करायची आहे। या ठिकाणी हे दोन्ही पॉइंट आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहेत। ज्या ठिकाणी आपण टक्सच्या उंचीची रेषा ओढलेली आहे तिथून आपल्याला इकडच्या साईडनी 1.5 इंचावरती टिक करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडनी 1.5 इंचावरती टिक करून घ्यायची आहे। या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या म्हणजे तुम्हालाही समजेल। तर इकडच्या साईडने आपण 1.5 इंचावरती एक टिक करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडनी 1.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे। तर या दोन्हीचं अंतर मिळून होतं आपलं 1.5 इंच। तर दोन्ही साईडनी पॉइंट दिलेले आहेत ते आपल्याला इथपर्यंत मार्किंग करायचे आहेत। तर दोन्ही साईडने आपण मार्किंग करून घेऊयात। तर सर्व साईडच्या टक्स पॉइंटसाठी दोन्ही साईडने आपल्याला 1.5 इंचावरती स्टिक करून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडचं आपलं 1.5 इंच होतं। या दोन्ही साईडने आपल्याला टक्स द्यायचा असतो, म्हणजे शिलाई द्यायची असते इथून। तर या ठिकाणी जे आपण दोन्ही साईडनी 1.5 इंचावरती टिक केलेले आहे ते आपलं अंतर होतं 1.5 इंच। तर या ठिकाणी आपल्याला टक्स द्यायचा असतो, म्हणजे शिलाई द्यायची असते, त्यामुळे आपल्याला हा भाग कमी पडतो। त्याच्यासाठी आपल्याला इकडच्या साईडनी 1.5 इंच वाढवून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला भाग हा कमी पडणार नाही। तर आपण इकडच्या साईडने 1.5 इंच वाढवून घेऊयात। जे आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे ते आपल्याला या क्रॉसपट्टी बरोबर वाढवायचं आहे आणि इथून आपल्याला क्रॉसमध्ये जोडायचं आहे। तर या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या। तर आपण क्रॉसपट्टीवरती टेप ठेवलेला आहे आणि तिथून आपण 1.5 इंच वाढवून घेणार आहोत। तर इथून अगोदर आपण मार्किंग करून घेऊयात। आता आपल्याला या मुंढ्यापासून ज्या ठिकाणी आपण 1.5 इंचावरती टिक केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला क्रॉसमध्ये जोडायचं आहे।
तर क्रॉस पट्टी आपल्याला वाढवून घ्यायची नाही, जशी आहे तशीच आपल्याला ठेवायची आहे। तर या ठिकाणी आपण टक्स दिल्यानंतर हा भाग इकडच्या साईडने येतो, त्यामुळे आपण इकडच्या साईडने वाढवून घेतलेला आहे। तर या ठिकाणी आपली समोरच्या भागाची मार्किंग तयार आहे। तर आता आपण समोरचा भाग कट करून घेऊयात। कट करत असताना मुंड्याच्या साईडने आपल्याला पेपर थोडासा एक्स्ट्रा ठेवून कट करायचा आहे, कारण आपला पाठीमागलचा मुंडा हा 1.5 इंचाचा असतो त्यामुळे। तर आता आपण समोरचा भाग कट करून घेऊयात। तर हा शिल्लक राहिलेल्या पेपर मध्ये आपल्याला बाही कट करायची असते, तोपर्यंत हा पेपर बाजूला ठेवून देऊयात। तर समोरचा मुंडा आपण अगोदर कट करून घेऊयात। या ठिकाणी मी समोरचा मुंडा कट करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला पाठीमागलच्या मुंड्यासाठी 1.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे। तर हा भाग आपला पाठीमागलचा आहे, तर पाठीमागलच्या मुंड्यासाठी आपण 1.5 इंचावरती टिक करून घेणार आहोत। या कोण्यापासून टिक करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण पाठीमागलच्या मुंड्याला मार्किंग करून घेतलेले आहे। आपण पाठीमागलचाही मुंडा कट करून घेऊयात। या ठिकाणी जे आपण अर्धा इंच क्रॉस मध्ये जोडलेला आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या, आपल्याला पाठीमागलचा भाग हा वाढवायचा नसतो, त्यामुळे इथून आपल्याला समोरचा भाग फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पाठीमागलच्या भागावरती मार्किंग करून घ्यायची आहे। या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या। तर जो फोल्ड केलेला आहे तो भाग आपण समोरचा केलेला आहे आणि पाठीमागलच्या भागावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत। या भागावरती आपला पाठीमागलचा भाग हा वाढलेला नसतो त्यामुळे। तर इथून पाठीमागलचा भाग आपण आता कट करून घेऊयात। जो कट केलेला भाग आहे तो पाठीमागलचा आहे, समोरचा भाग मी कट केलेला नाही। तर आपण हा समोरचा गळा कट करून घेऊयात। समोरचा गळा कट करत असताना फक्त वरचाच पेपर घ्यायचा, खालचा पेपर घ्यायचा नाही। तर या ठिकाणी मी फक्त समोरचा पेपर घेतलेला आहे आणि इथून आपण समोरचा गळा कट करून घेऊयात। तर हा भाग मी उकलत आहे, इथे पाहू शकता। आता हा सेंटरहून कट करून घेऊयात। तर हा आपला पाठीमागलचा भाग आहे। तर पाठीमागलचा गळा आपण नंतर घेणार आहोत, तोपर्यंत हा भाग आपण बाजूला ठेवूयात। तर आता आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊयात। क्रॉस पट्टी आपल्याला इथून कट करायची आहे इथपर्यंत। जो क्रॉस पट्टीचा एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे। तर ही झाली आपली क्रॉस पट्टी तयार। तर क्रॉस पट्टी आपण बाजूला ठेवूयात आणि जिथून आपण क्रॉस मार्किंग करून घेतली आहे तिथून आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे। तर हा डाच आपल्याला कट करायचा नसतो, तर या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची असते अशा प्रकारे, इथे पाहू शकता। आणि या ठिकाणी आपला पप येतो आणि क्रॉस पट्टी आपल्याला या ठिकाणी खालच्या साईडने जोडायची असते, इथे पाहू शकता। तर हा आपला समोरचा भाग तयार आहे। तर हा समोरचा भाग आपण बाजूला ठेवूयात आणि पाठीमागलचा गळा आपण कट करून घेऊयात। तर हा आपला समोरचा गळ्याचा भाग आहे। तर आपली पाठीमागलच्या गळ्याची रुंदी आपल्याला तेवढीच घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण एक टिक करून घेऊयात आणि हा समोरच्या गळ्याचा भाग आपण कट करून घेऊयात या सेंटरहून। तर या ठिकाणी आपल्याला आता पाठीमागलच्या गळ्याची उंची घ्यायची आहे। आपली पाठीमागलच्या गळ्याची उंची आहे 8.5 इंच, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे 9 इंच। अर्धा इंच वाढवलेला आपल्याला शिलाईसाठी लागतं। तर या ठिकाणी मी 9 इंचावरती एक टिक करून घेत आहे। तर पाठीमागलचा गळा आपण मार्किंग करून घेऊयात। तर या ठिकाणी आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे। तर अगोदर आपण चौकोनी गळा केलेला होता, तर या व्हिडिओमध्ये आपण गोल गळा करणार आहोत। गोल गळा करण्यासाठी आपल्याला या कोण्यावरून 1 इंचावरती टिक करून घ्यायची आहे या ठिकाणी। तर आपण गळ्याला गोलाकार देऊन घेऊयात। अगोदर डॉट डॉट मध्ये गोलाकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपला गोलाकार हा व्यवस्थित येतो। आता परत आपण मार्किंग करून घेऊयात। तर या ठिकाणी आपली पाठीमागील गळ्याची मार्किंग तयार आहे। तर पाठीमागलचा गळा आपण आता कट करून घेऊयात।
तर गळा आपल्याला इथून इथपर्यंत कट करत घ्यायचा आहे। गळा कट करत असताना व्यवस्थित कट करून घ्यायचा सावकाश। तर या ठिकाणी आपला पाठीमागलचा भाग तयार आहे। तर आता आपण बाही कट करून घेऊयात। तर या पेपरवरती आपण बाही कट करून घेणार आहोत। तर हा पेपर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे। तर इथून मी पेपर कट करून घेणार आहे। तर या ठिकाणी पेपर हा मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे, ते पाहू शकता। तर पेपरचा हा इकडचा खुला भाग आहे आणि ज्या साइडने आपण बसतो तो भाग हा जॉइंट आहे, ते पाहू शकता। जॉइंट भागातून आपल्याला बाहीची उंची घ्यायची असते। तर आपल्या बाहीची उंची आहे 5 इंच। 5 इंच। तर या ठिकाणी मी 5 इंचावरती एक टिक करून घेणार आहे। प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे, कारण हे ब्लाउज आपलं बिना अस्तरचं आहे, त्यामुळे आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे। जर आपले ब्लाउज अस्तरचं असेल तर आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। तर या ठिकाणी मी 2 इंच वाढवून घेतलेला आहे। तर एकूण उंची येते आपली 7 इंच। तर या ठिकाणी मी 7 इंचावरती एक टिक करून घेतलेली आहे। तर आता आपण बाहीची रुंदी पाहूयात। तर बाहीची रुंदी ही आपल्याला आपल्या मुंड्यानुसार घ्यायची असते। तर आपला मुंडा आहे 6 इंच। तर या ठिकाणी मी 6 इंचावरती एक टिक करून घेत आहे। प्लस त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 3 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर एकूण रुंदी येते आपली 9 इंच। तर या ठिकाणी मी 9 इंचावरती एक टिक करून घेत आहे। अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीची शिलाई मार्जिन 2.5 इंच घेतली होती, परंतु नवीन शिकत असताना एकदम कटोकटी बाही घ्यायची नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। तर काही जणांचे कमेंट्स आले होते की कटोकटी बाही जोडता येत नाही, त्यामुळे मी या ठिकाणी अर्धा इंच बाही वाढवून घेतलेली आहे। तर बाहीची रुंदी व्यवस्थित यावी म्हणून आपण वरच्या साईडनी 9 इंच आणि खालच्या साईडनी 9 इंचावरती एक टिक करून घेणार आहोत। म्हणजे आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे, तो बॉक्स व्यवस्थित यावा त्यासाठी। तर या ठिकाणी आपण मार्किंग करून घेऊयात। जिथून आपण मार्किंग करून घेतलेली आहे तिथून आता आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे। तर बाहीचा हा इकडचा खुला भाग आहे आणि ज्या साइडने आपण बसतो तो भाग हा जॉइंट आहे। तर खुल्या भागाकडून आपल्याला कमी करायचं असतं, ते कमी आपल्याला वरच्या साइडनी करायचं आहे। तर कमी आपल्याला 2.5 इंच करून घ्यायचं आहे या ठिकाणी। आणि ज्या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती टिक केलेली आहे त्याच्या इकडच्या साइडने आपल्याला 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आहे या इथपर्यंत। आणि या जॉइंट भागाकडून वरच्या साइडने एक आपल्याला 1 इंचावरती टिक करून घ्यायची आहे या ठिकाणी। तर आपल्याला आता ज्या ठिकाणी आपण जॉइंट भागाकडून 1 इंचावरती टिक केलेली आहे तिथून आपल्याला इथपर्यंत मार्किंग करायची आहे, म्हणजे गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तो गोलाकार आपल्याला पाठीमागलच्या मुंड्यासाठी द्यायचा आहे। अगोदर डॉट डॉट मध्ये गोलाकार देऊन घ्यायचा। तर आता आपण मार्किंग करून घेऊयात। तर हा झाला आपल्या पाठीमागलच्या मुंड्याचा गोलाकार। तर आपल्याला आता समोरच्या मुंड्यासाठी आतमधून 1 इंचापर्यंत गोलाकार देऊन घ्यायचा आहे। या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या, ज्या ठिकाणी आपण 1 इंचावरती टिक केलेली आहे तिथूनच आपल्याला गोलाकार द्यायला सुरुवात करायचा आहे। तर नवीन शिकत असताना बऱ्याच जणांना आतमधून जो गोलाकार द्यायचा आहे त्यामध्ये गोंधळ होतो। गोंधळ होण्यापेक्षा आपल्याला या ठिकाणी सेंटरवरती आपल्याला 1 इंचावरती एक टिक करून घ्यायची असते या ठिकाणी, इथे पाहू शकता अशा प्रकारे। आणि इथून आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा असतो या पॉइंट पासून। तर इथून आपण मार्किंग करून घेऊयात। तर आता आपल्याला बाहीचा दंडघेर घ्यायचा आहे, तो दंडघेर आपल्याला खालच्या साईडने घ्यायचा असतो इथून। तर आपल्या बाहीचा दंडघेर आहे 5.25 इंच। तर या ठिकाणी आपण 5.25 इंचावरती एक टिक करून घेऊयात। आणि प्लस त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। आणि इथून आपल्याला इथपर्यंत मार्किंग करून घ्यायची आहे। तर बऱ्याच जणांना नवीन शिकत असताना बाहीमध्ये गोंधळ होतो, त्यासाठी आपण एक सेपरेट त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत। तर या ठिकाणी आपली बाहीची मार्किंग तयार आहे। तर बाही आपण कट करून घेऊयात। तर बाही आपल्याला इथून इथपर्यंत कट करत घ्यायची आहे अगोदर, आणि इथून आपल्याला पाठीमागलचा मुंडा कट करत घ्यायचा आहे।
आता आपल्याला समोरचा मुंढा कट करायचा आहे, त्यासाठी मी पेपर हा उकलत आहे, इथे पाहू शकता। आणि इथून आपल्याला समोरचा मुंढा कट करून घ्यायचा आहे इथपर्यंत। आणि आता आपल्याला इथून इथपर्यंत कट करत घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपली बाहीची कटिंग तयार आहे, इथे पाहू शकता अशा प्रकारे। तर आता आपल्याला या बाहीच्या सेंटरवरती एक कट देऊन घ्यायचा आहे। तर हा कट देणं खूप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी एक छोटासा कट द्यायचा आणि बाहीच्या समोरील भागासाठी एक कट देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला समोरचा भाग समजतो। या ठिकाणी छोटासा कट देऊन घ्यायचा। तर अशा प्रकारे आपण 2 कट देऊन घेतलेले आहेत, एक कट हा सेंटरवरती आणि दुसरा कट हा समोरच्या भागासाठी। तर अशा प्रकारे आपली बाही तयार आहे। तर या ठिकाणी आपले सर्व भाग हे कट करून तयार आहेत। तर हा भाग आपला पाठीमागलचा, हा भाग आपला समोरचा, क्रॉस पट्टी आणि ही बाही। तर या ठिकाणी आपली पेपर कटिंग तयार आहे। तर आता आपण ब्लाउज पीस वरती कट करून घेऊयात। ब्लाउज पीस हे आपल्याला पूर्ण उकलायचं नसतं, तर डबल फोल्ड मध्ये ठेवायचं असतं। ब्लाउज पीसचा हा इकडचा खुला भाग आहे आणि ज्या साइडने आपण बसतो तो भाग हा जॉइंट आहे। ब्लाउज पीस वर कट करण्या अगोदर आपल्याला हे सर्व भाग ठेवून पाहायचे आहेत, कोणता भाग कोणत्या ठिकाणी बसतो आणि आपल्याला ब्लाउज पीस पुरतं का नाही ते पाहायचं आहे। ब्लाउज पीस उकलल्यानंतर चेक करायचा आहे अशा प्रकारे, कोणत्या ठिकाणी छिद्र वगैरे नाही। आणि त्यानंतर ब्लाउज पीसचा इकडच्या खुल्या साइडने पाहायचा कोणता भाग लहान मोठा आहे। तर या ठिकाणी आपला पाठीमागलचा भाग हा लहान आहे आणि समोरचा भाग हा मोठा आहे। तर आता आपल्याला समोरचा भाग हा पाठीमागच्या भागाबरोबर करून घ्यायचा आहे, म्हणजे कट करून घ्यायचा आहे। तर आता आपण इथून कट करून घेऊयात। तर हा किंचित आहे म्हणून आपण कट करून घेत आहोत। जास्त जर भाग मोठा असेल तर आपल्याला इकडच्या साइडने बरोबर करून घ्यायचा असतो। तर अगोदर आपण या ब्लाउज पीस वरती सर्व भाग हे ठेवून पाहूयात, आपलं ब्लाउज पीस हे पुरतं का नाही। तर या ठिकाणी आपण पाठीमागलचा भाग ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला बाही ठेवायची आहे आणि या ठिकाणी आपण समोरचा भाग ठेवणार आहोत आणि या ठिकाणी आपण क्रॉस पट्टी ठेवणार आहोत। तर असं काही नाही की हा भाग या ठिकाणी ठेवायचा त्या ठिकाणी ठेवायचा, तसं काही नाही। तुम्हाला जसं ऍडजस्ट होईल तसं ठेवायचं। आणि एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला नंतर पट्ट्या करायच्या असतात, त्यामुळे आपल्याला कपडा हा शिल्लक ठेवायचा असतो। तर क्रॉस पट्टीचे आपल्याला या ठिकाणी आणखी 2 भाग काढायचे असतात, हे आपले 2 झाले, आणखी दुसरे 2 काढायचे असतात। तर दुसरी क्रॉस पट्टी ही आपल्याला या पीस वरती बसत नसेल तर आपल्याला दुसरा कपडा घ्यायचा असतो। कोणताही मॅच होणारा कपडा घेतला तरी चालतो। तर या ठिकाणी मी हा कपडा घेतलेला आहे। तर या ठिकाणी मला ब्लाउज पीस पुरत आहे, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा दुसरा कपडा घेतलेला आहे आणि यावरतीच मी दुसरी क्रॉस पट्टी कट करणार आहे। तर या कपड्याची क्रॉस पट्टी आपल्याला खालच्या साइडने घालायची आहे आणि ही क्रॉस पट्टी आपल्याला वरच्या साइडने घ्यायची असते। तर या कपड्याची क्रॉस पट्टी आपल्याला दिसत नाही, त्यामुळे आपण ही खालच्या साइडने घालणार आहोत। तर आता आपण या सर्व भागांना मार्किंग करून घेऊयात एक एक करून। तर हे दुसरे भाग आपण काढून ठेवूयात। तर या ठिकाणी आपण पाठीमागलच्या भागाला मार्किंग करून घेऊयात। तर या ठिकाणी आपण पाठीमागलच्या भागाची मार्किंग करून घेतलेली आहे। तर पाठीमागलचा भाग आपण आता काढून घेऊयात। तर आता आपण या ठिकाणी बाही मार्किंग करून घेऊयात। तर या ठिकाणी बाही ठेवलेली आहे। तर बाही आपण मार्किंग करून घेऊयात। तर या ठिकाणी आपण बाहीची मार्किंग करून घेतलेली आहे। तर बाही आपण बाजूला ठेवूयात। तर या ठिकाणी आपण समोरचा भाग ठेवून मार्किंग करून घेऊयात। तर या ठिकाणी आपली समोरच्या भागाची मार्किंग तयार आहे। तर हा समोरचा भाग आपण बाजूला ठेवूयात।
तर या ठिकाणी आपण क्रॉस पट्टी ठेवून मार्किंग करून घेऊयात. तर या ठिकाणी पाहू शकता की आपण सर्व भागाची मार्किंग तयार करून घेतलेली आहे. तर हे सर्व भाग आता आपल्याला एक एक करून कट करून घ्यायचे आहेत. तर अगोदर आपण पाठीमागलचा भाग कट करून घेऊयात. जिथून आपण मार्किंग करून घेतलेली आहे तिथूनच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करत असताना काळजीपूर्वक कट करायचं. तर या ठिकाणी आपण पाठीमागलचा भाग कट केलेला आहे, ते पाहू शकता अशा प्रकारे. तर आपण पेपर कटिंग करत असताना आपला एक भाग निघाला होता, हा इथे पाहू शकता. तर याचे आपले आता दोन्ही भाग तयार झालेले आहेत, म्हणजे दोन्ही साइडचे इथे पाहू शकता. तर हा भाग आपण बाजूला ठेवूयात. आता आपण बाही कट करून घेऊयात. तर या ठिकाणी आपण बाही कट करून घेतलेली आहे. तर मी बाही फोल्ड करून घेत आहे. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. तर बाही आपल्याला बरोबर फोल्ड करून घ्यायची आहे आणि बाहीच्या सेंटर वरती एक आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. तो कट खूप महत्त्वाचा असतो. आणि या ठिकाणी पाहू शकता समोरच्या भागासाठी हा कपडा कमी आहे, तर समोरच्या भागाला आपण एक छोटासा कट देऊन घेऊयात, म्हणजे आपल्याला समोरचा भाग समजतो. तर बऱ्याच जणांना शिवत असताना बाही एकाच साईडची तयार होते, त्यामुळे आपल्याला हे दोन कट देऊन घ्यायचे महत्त्वाचे असतात. हा सेंटर वरती आणि हा समोरच्या भागासाठी. हवं तर मार्किंग करून घेतले तरी चालतं समोरच्या भागासाठी. तर ही बाही आपण बाजूला ठेवूयात. तर हा समोरचा भाग आपण आता कट करून घेऊयात. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. आपले हे दोन्ही भाग गळ्याचे आहेत. या ठिकाणी हे. तर बऱ्याच जणांना नवीन शिकत असताना गळ्याचा भाग कोणता आहे तो समजत नाही. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी टिक करून घ्यायची आहे, गळ्याच्या साईडनी या ठिकाणी अशा प्रकारे. त्यामुळे आपल्याला गळ्याचा भाग समजतो. कोणाकोणाची चुकीची पद्धत होते अशा प्रकारे. तर ही चुकीची पद्धत आहे. तर असा आपला गळा नसतो. तर ही बरोबर पद्धत आहे. त्यामुळे आपल्याला गळ्यावरती एक टिक करून घ्यायची आहे. आता आपल्याला या ठिकाणी टक्स पॉइंट घ्यायचा आहे. तर ही पेपर कटिंग याच्यावरती ठेवायची आणि ज्या ठिकाणी आपले पॉइंट आलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण 3 ठिकाणी पॉइंट देऊन घेतलेले आहेत. तर आपली टक्सची उंची घ्यायची आहे. तर आपली टक्सची उंची आहे 2.5 इंच. हा जो मधातला पॉइंट आहे तिथून आपल्याला वरच्या साईडनी 2.5 इंचावरती एक टिक करून घ्यायची आहे, जसं की अगोदर घेतलं होतं तसंच. या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. आणि हे दोन्ही साईडनी पाऊण इंच घेतलेलं आहे, तिथून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर आता हा टक्स पॉइंट आपल्याला दुसऱ्या भागावरती उमटवायचा आहे. तर हा भाग आपल्याला वरच्या साईडने ठेवायचा असतो याच्यावरती. तर हा दुसरा भाग आपल्याला बरोबर ठेवायचा आहे आणि या ठिकाणी थोडंसं प्रेस करून घ्यायचं. तर इकडच्या साईडने हा उमटलेला आहे. तर परत त्याला आपण मार्किंग करून घेऊयात. अशा प्रकारे. तर हे भाग आपण बाजूला ठेवून देऊयात. तर आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊयात. तर या ठिकाणी क्रॉस पट्टीचा आणखी एक दुसरा पार्ट काढायचा असतो. तर या ठिकाणी मला जागा आहे, पण मी याच्यावरती कट करणार नाही, कारण तुमच्या ब्लाऊजची साईज यापेक्षा मोठी असेल तर आपल्याला कपडा कमी पडतो. त्यानंतर आपल्याला काय करायचं, दुसरा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती क्रॉस पट्टी कट करून घ्यायची. याचा मिळता जुळता कलर घ्यायचा आणि क्रॉस पट्टी कट करून घ्यायची. तर ही क्रॉस पट्टी आपली दुसऱ्या कपड्याची आतमधून जाते, वरच्या साईडने दिसत नाही. हा उरलेला कपडा आपल्याला पट्ट्या तयार करण्यासाठी लागतो. तर हा आपण बाजूला ठेवूयात आणि याच्यावरती क्रॉस पट्टी कट करून घेऊयात. हा मी कपडा डबल फोल्ड केलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला क्रॉस पट्टी ठेवायची आहे.
आणि क्रॉस पट्टी मार्किंग करून घेऊन कट करून घ्यायची। तर ही क्रॉस पट्टी आपण बाजूला ठेवूयात आणि जिथून आपण मार्किंग करून घेतली आहे तिथून आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊयात। तर हा क्रॉस पट्टीचा जॉइंट भाग आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे। याही क्रॉस पट्टीचा जॉइंट भाग आपण कट करून घेऊयात। या ठिकाणी आपली क्रॉस पट्टी कटिंग तयार आहे। तर आपण हे समोरचे भाग घेतलेले आहेत। तर या ठिकाणी हे समोरचे भाग आपण टाकून घेतलेले आहेत। या दुसऱ्या कपड्याची क्रॉस पट्टी आपली खालच्या साइडने जाते, या ठिकाणी पाहू शकता। आणि त्याच्यावरती आपली ही दुसरी क्रॉस पट्टी येते म्हणजे ब्लाउज पीसची। तर या ठिकाणी बऱ्याच जणांना नवीन शिकत असताना क्रॉस पट्टी समजत नाही, त्यासाठी आपल्याला या गळ्याच्या साइडनी जी क्रॉस पट्टी येते त्या ठिकाणी एक आपल्याला टिक करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला जोडायचं समजतं। कारण जी आपण 3.5 इंचाची क्रॉस पट्टी घेतलेली होती ती आपली गळ्याच्या साइडनी असते आणि 2.5 इंचाची घेतलेली ती आपली मुंड्याच्या साइडनी असते, त्यासाठी आपण या ठिकाणी टिक करून घेतलेली आहे। तर या ठिकाणी आपले सर्व भाग हे कट करून तयार आहेत। तर आपलं हे बिना अस्तरचं ब्लाउज आहे। तर पुढे चालून आपल्याला अस्तरचं ब्लाउज कसं शिवायचं ते शिकायचं आहे। तर त्यासाठी जी पेपर कटिंग केलेली आहे ती पेपर कटिंग आपल्याला जपून ठेवायची आहे आणि याच्याच मापावून आपल्याला अस्तरचं ब्लाउज कटिंग आणि शिलाई करायची आहे। याच्यात बदल फक्त एवढाच होतो की बाही आपली कमी होते, म्हणजे बाहीची उंची, ते आपण जेव्हा अस्तरचं ब्लाउज कट करणार आहोत तेव्हा शिकणारच आहोत। तर त्यासाठी आपल्याला या पेपर कटिंग वरती पेपर कटिंगचा प्रकार आणि साईज लिहून ठेवायची आहे। 1 टक्स साईज लिहायची पुढे 34 साईज। तर अशा प्रकारे आपल्याला लिहून ठेवायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण ब्लाउज अस्तरचं कट करणार आहोत तेव्हा आपल्याला उपयोग येतं। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व भागावरती लिहून ठेवायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण अस्तरचं ब्लाउज कट करतो तेव्हा आपल्याला हे उपयोग येणार आहे। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। लाईक आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येईल आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।